डॅडीने काय बनवलं होतं काय माहिती. हे असं वाटत होतं नेपाळचा नकाशाच आहे काय. बरं आहे की एखाद्या गोष्टीमुळं कुणामध्ये चांगले बदल घडत असतील तर चांगलंच आहे. हा पण आत्या तेजू बरी होईपर्यंत ना डबा इथनच पाठवायचा तिला. उगाच त्रास व्हायला नको तिला. अरे नाही होणार. एकदा का आजचं जेवण तिच्या पोटात गेलं आणि आजच्या गोळ्यांचा डोस तिच्या पोटात गेला का नाही की उद्यापासून कशी टनाटन उड्या मारते बघ. आत्या काय विचार करतेस. अरे काय नाही, नशीबवान आहे बघ तेजू. असं माहेर सगळ्या पोरीसनी मिळायला पाहिजे. जरा कुठे तिकडं बहिणीला खोकला लागला की भाऊ हितनं गोळ्या घेऊन औषध घेऊन पळत जातोय. आणि एक आमचा भाऊ आहे, मी हिथं आल्यापासून कशी हायस हे बी विचारलं नाही मला. भावानं कसं बहिणीची लाड करावेत, माया करावी. येत आहे का ऐकायला. दादा 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 अगं हळू 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 बाहेरनच आवाज येत झालीस. काय झालं एवढं. दादा असं असलं मस्त वाटलं ना. पहिला दिवसच एवढा भारी होता ना. तिथल्या शिक्षकांनी आम्हाला सिलेबस समजून सांगितलं. पूर्ण कोर्स करायला तर एवढी मजा येणार आहे ना काय बोलायलाच नको. पण तू एकटी झालीस होय. पुढे नाही आला सोडायला. आलता की त्यांनीच तर सोडलंय आणि मग तो लगेच दुकानावर गेला. तो म्हणे मला लय काम आहे, नाही तर परत दादा ओरडेल. बरं ते सोड दादा, आज मी कम्प्युटरवर एक नवीन गोष्ट शिकली. आमच्या कोर्समध्ये ना 2 प्रकार आहेत, एक थिअरी आणि एक प्रॅक्टिकल. आज काय झालं माहितीये. नाना, यापुढे लोकांचा विचार करत स्वतःकडे अजिबात दुर्लक्ष करायचं नाही. कोणाला तुमची जखम दिसली तर दिसू दे, पण म्हणून हे असं रुमालाने बांधून ठेवून त्यावर मलमपट्टीच करायची नाही. हे चुकीचं आहे. मी त्या दिवशी तुम्हाला 2 शब्द काय बोलले, माझ्या मनातलं काय सांगितलं तर तुम्ही एवढा त्रास करून घेतला स्वतःला. मान्य आहे मला, बोलले असेल मी, पण तुम्हीच सांगा ना. बापाकडे लेकीने मन मोकळं नाही करायचं तर कोणाजवळ करायचं. आणि यापुढे एक गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवा, मला तुमच्यावर चिडण्याचा, तुमच्यावर रुसण्याचा पूर्ण अधिकार आहे. आणि तो आत्ता नाही तर लग्न आधीपासूनच आहे. असं काय नाही पुरे. मी आपल्या दत्तूला शब्द दिला होता म्हणून हे सगळं. ना ना, तुम्ही किती बी कारणं दिली ना तर बी मला माहिती मला त्रास झालेला नाही बघवत तुम्हाला. पण तुम्ही काळजी नका करू. ह्यापुढे ना आपण दोघं मिळून ह्यांच्या जिमसाठी प्रयत्न करू. जमेल ते करू आणि लवकरात लवकर पैसे जमवून ह्यांना देऊ. पण तोवर ना तुम्ही हे असलं काम करायचं नाही. रात्री बेरात्री उठून कामावर जायचं नाही. तुम्हाला त्रास होईल असं काय बी करायचं नाही. मला वचन दे. अगं मी थोडं स्वतःला त्रास होईल असं काम करतोय आणि जेवढं झेपेल तेवढंच करतोय की मी. ना तुम्ही मला वचन देणार की नाही. तुमची मुलगी म्हणून जसं मी तुमची काळजी घेऊ शकते ना तसं तुम्हाला दटावून सांगू बी शकते. कळलं. तेवढा अधिकार आहे ना मला. होय. मग द्या वचन. बरं बाई, देतो वचन. इथून पुढे तुझ्या मनाविरुद्ध काय बी करणार नाही. पण आपलं जे ठरले ते कुणाला बी सांगायचं नाही. नाही सांगणार. मी बी तुम्हाला वचन देते. तेवढं चालतंय. काय इनामदार साहेब, लय गडबड केली तुम्ही येण्याची. अरे याची सुट्टी संपत आली होती, त्यामुळे गडबड करणं गरजेचं होतं. म्हणून म्हटलं लगेच भेटून घ्यावं तुम्हाला. काय हरकत नाही. हे आमचे धाकले बंधू प्रसादराव. समजा शिक्षण अमेरिकेत झाले बरं का. आता इंग्रजी सोडून बाकीच्या भाषेत थोडे ढिला आहेत आणि थोडं कमीच बोलतात. पण लय हुशार आहेत बरं का. नो इश्यू. आय एम कम्फर्टेबल विथ इंग्लिश.
घरकाम, शिक्षण, नोकरी सगळं व्यवस्थित हाताळायची तयारी आहे तिची. आणि आता PG साठी बाहेरच्या देशात प्रयत्न चालू आहेत. सगळं मनाप्रमाणे जमलं तर दोघांनाही तिकडंच सेटल करूया. दादा, यांची काय माहिती काढली होतीस का नाहीस? तर आपल्या अख्ख्या खानदानात एवढं कोण शिकलं नाही, तर आपल्याला इकून खायली. सरनोबत साहेब, आमची मुलगी तुम्हाला जर पसंत असेल तर पुढच्या तयारीला लागू आपण. आणि आम्हाला विचाराल तर आम्हाला मुलगा पसंत आहे. तुमच्या जर सगळ्या विषय स्पष्ट झाल्या तर लागली सुपारी फोडूया आपण. आजच्या काळात फक्त पोरगा पसंत आहे म्हणून चालत नाही हो. मुलीला घरच्या वातावरणाशी जुळून घेता यायला पाहिजे. आता माझी नाचून सुषमा, अहो 15वी पास झालेली आहे, पण लगीन झाल्यानंतर लगेच कुटुंबाच्या जबाबदारीकडे लक्ष घातलं तिने. आणि एवढं समजाय आमच्याकडे तर नोकरी करण्याची गरजच काय नाही का. आणि आमच्या परसाच्या बायकोनं म्हणजे असं समज करायला पाहिजे, म्हणजे घरच्यांचे मानपान, नातेवाईकांचे मानपान, नंतर घरातले उत्सव, रीती भाती, सण परंपरा, गावातले उत्सव, हे समदे तिनं कराया पाहिजेत. तुमची पोरगी परदेशात जाणार कवा, शिक्षण करणार कवा, घरातल्या कामात लक्ष देणार कवा. आणि आमच्या घरची रीत ही आहे की आमच्या घरातल्या सुनेनं नोकरी करता कामा नये. अव घरातले पुरुष एवढे बक्कळ कमवतात, गरजच काय नोकरीची. तेव्हा घरातल्या बायकांनी घरात लक्ष घालावं एवढीच अपेक्षा आहे त्यांची. कुठल्या काळात जगताय तुम्ही? बाबा, मला अशा घरात लग्न नाही करायचंय. माझ्यासाठी शिक्षण ही माझी पहिली प्रायोरिटी आहे. आणि मी खूप मन लावून शिकतेय, नोकरी करण्याचे स्वप्न पाहतेय, आणि आता नोकरीच करता येणार नाही म्हणजे सॉरी. हे बघा इनामदार साहेब, आम्ही काय तुमच्यावर जोर जबरदस्ती नाही केली. नाही तुमच्या मागे लागलो की आमच्या प्रसाचं लग्न करा, त्यामुळे तुम्ही येऊ शकता. अहो पण सरनोबत साहेब, थोडं शांततेने बोललो असतो आपण. आता तुमच्या पोरीला लगीनच नाही करायचं तर मग कशाला बोलायचं? शांतपणे. दरवाजा तिकडे निघा. काय शशिकांतराव, अहो या परसासाठी कुणाची चोरी कानायची हे बी कळे नव्हे तुम्हासनी. अगं अजय, या वकिलामुळे प्रसादच्या लग्नाची बातमी ही वाऱ्यासारखी पंचक्रोशीत पसरली आहे. आता परडीच्या उत्सवामध्ये सगळी आजूबाजूच्या गावातली नामांकित लोक आली होती. आणि या समध्यांनी या प्रसादचा समजा ते थाट बघितला. त्यामुळे आम्हाला नुसतं फोनवर फोन. आता समध्यांना नाही म्हणून सांगून आमच्या तोंडाला फेस आलाय. ए सोनुल्या, गबुल्या, नवर द्याव. मला माहिती नव्हतं त्याच्या मागं पुरीची एवढी रांग येते. अमेरिका रिटर्न. अमेरिका कुठे माहिती का? इथे माग. ह्या अमेरिका रिटर्न येण्यासाठी भरपूर हातपाय मारून आपल्याला येडीच पोरगी शोधावी लागेल. सुनबाई, लय रात्र झाली, झोपलो नाहीत अजून. चिरंजीवांनी काही कळवलं नाही का तुम्हाला? अजून कसे आले नाहीत? डॅडी ते असू दे. आलं आमच्या लक्षात. हे आमच्या चिरंजीवांच्या डोक्यात शहाणपण येईल ना, तो दिवस आमच्यासाठी लाख मोलाचा असणार आहे. असू ये, सुकामेवा आहे. भूक लागली, काही खावंस वाटलं, जवळ असू. हो. आराम करा, आम्ही जातो झोपायला. डॅडी
डॅडी डॅडी काय होतं तुम्हाला? डॅडी डॅडी काय होतंय? डॅडी डोळे उघडा ना डॅडी. हे बघा, यांना विश्रांतीची गरज आहे. यांचा BP शूट झालाय, तर तो कंट्रोलमध्ये आणावा लागेल. त्यासाठी आपण औषधं सुरू करू. हां, डॉक्टर, हे कशामुळे झालं बरं? नाही म्हणजे आजपर्यंत डॅडींना असा त्रास कधीच झाला नाही हो. आता हे कशामुळे झालं हे सांगता येणार नाही. काही वेळा जास्त विचार करणं, मानसिक ताण घेणं, अशी बरीच कारणं आहेत याची. डॉक्टर, तुम्ही इथं चिरंजीव, काय झालंय आम्हाला? सुनबाई, तुम्ही आराम करायला सोडून इथं काय करताय? तुम्ही आराम करा. तुम्हाला काय पाहिजे आम्ही आणून देतो. हा, आम्ही आणून. हे बघा, प्लीज तुम्ही उठू नका. तुमची तब्येत नाजूक आहे. तुम्ही आराम करा बरं, अजिबात उठू नका. हो डॅडी, माझी तब्येत बरी आहे. वहिनीने जी औषधं दिली होती ना त्याच्यामुळे मला आता बरं वाटतंय. तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या आणि बरं वाटत नाही ना तोपर्यंत इथून हालायचं नाही अजिबात. हां, आता तुम्हाला आरामाची गरज आहे. आम्ही ठीक आहे हो, आम्हाला काय झालेलं नाही. सुनबाईंकडे लक्ष द्यायला लागेल, त्यांची काळजी घ्यायला लागेल. या पोटूशी त्यांची काळजी घ्यायला पाहिजे. मी घेईल ना तेजूची काळजी. तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही आराम करा फक्त. हां, मी आत्याला कळवते. नाही नाही, कोणाला कळवू नका आणि कोणाला बोलवू नका. आम्ही बरे हो, उद्यापर्यंत ठणठणीत बरे हो आम्ही. पण कोणाला बोलवू नका, कोणाला काय कळवू नका. हे बघा, तुम्ही शांत व्हा. तुमचा BP शूट झालाय आणि परत जर शूट झाला तर तुम्हाला दवाखान्यात नेल्याशिवाय पर्याय नाही. तुम्ही यांना त्रास देऊ नका. थोडेच दिवस हे जे सांगतील ना ते ऐका. सगळं व्यवस्थित होईल. डॅडी, मी नाही सांगणार कोणाला, पण प्लीज तुम्ही असं स्वतःला त्रास करून घेऊ नका. सुनबाई, आम्हाला तुमची काळजी लागून राहिली हो. आम्हाला तुमची सेवा करायची, तुम्हाला जपायचे. तुम्ही सांगा तुम्हाला काय पाहिजे, आम्ही बनवून देतो. डॅडी मी आहे ना. मी घेतो तिची काळजी. तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही आराम करा बरं. डॅडी तुम्ही आराम करा. अहो तुम्हाला आरामाची गरज आहे. आम्ही आहोत की. हे बघा, काही लागलं तरी कळवा मला. आराम करा बरं तुम्ही. आत्या, काय चाललंय तुझं? आता दिसतं ना वय, उशानं कवर घालायला लागली. ठेव इकडे, ठेव. अरे तू बस इथं. बस. काम पूर्ण करू दे. बस म्हणलं ना. बाईनं बाहेरला काय काम करायला यायचं नसतं, सेवा करून घ्यायला यायचं असतं. सेवा? सेवा कसली? तू बस म्हणलं ना. हे बघ, पाय बघ. काय झालं? काय झालं? ना तुझं स्वतःकडे लक्ष असतं का नाही ग? माझी पाय पडताना तुझ्या पायाकडे लक्ष गेलं. हे बघ किती भेगा पडल्यात. आता तुझ्या भेगा भरून येईपर्यंत ना तू अजिबात काम करायचं नाही, फक्त आराम करायचं. तर मी स्वतः तुझ्या पायाला तेल लावून देणार आहे. अरे सूर्य, ग बस, शांत बसायचं. सूर्या, तू या असं काहीतरी मायेनं करतोस का नाही? मला असं वाटतं माझ्या पोटी तूच का जन्म नाही घेतलास. वैऱ्यासाठी मी ओलावा आहे तुझ्या काळजात. आते, लहानपणापासून आमच्या सगळ्यांचं तूच आईसारखं सगळं करत आलीस. अगदी आंघोळ घालण्यापासून ते डोळ्यात रडू आलं की डोळे पुसेपर्यंत तू सगळं केलंस आमच्यासाठी. हे त्याच्या पुढे काहीच नाही. कुठं काय केलंय मी तुझ्यासाठी जास्त? तुझे लाड करायला मिळालंच नाही मला. केवढ्या लहान वयात किती मोठी जबाबदारी आली तुझ्या खांद्यावर. 4 बहिणींसाठी मोठा झालास तू.
तुझं बालपण कधी संपलं कळलंच नाही. बघल तेव्हा काही ना काहीतरी कामच करत असायचंस. तुझं लाड करायला माझ्या वाट्यालाच आला नाहीस तू. ते लाड करायला काय लहान असावं लागतं असं काय नाही. आणि आता मी करतेसच की तू लाड माझं. आणि आधी पण काही कमी केलं नाहीस तू. आणि तूच एक होती जिनं माझं लाड केलं माहिती तुला. तुला आठवतंय का मी शाळेच्या सहलीसाठी निघालो होतो आणि ते तिकडे जायला माझ्याकडे पैसे नव्हतं, तर तू तुझ्याकडचं साठवलं मला पैसे दिलं होतंस आणि मला पाठवलं होतंस. आणि सकाळ सकाळ मला तू डबा करून दिला होतास. आणि मी डोंगर चढून परत आलो तर माझं डुपर फुटलं होतं, तर तू माझं हळद पाणी केलं होतंस. म्हणजे लागलं होतं मला आणि रडत तू होतीस. चेष्टा करतोस वय आत्याची. माझं पायाचं गोळ दुखत होतं तर रात्रभर तू चोळत बसली होतीस. आता एवढं सगळं केलंच माझ्यासाठी आणि म्हणतेस काय केलं नाहीस बघ. हे बघ आता तरी करून दे की तुझ्यासाठी. तो पहिल्यांदा तुझी सेवा करायला मिळते मला, त्यानिमित्तानं थोडं पुण्य तरी मिळेल मला. तुझं पुण्य ठेव तुझ्यापाशी. सूर्य अरे हे असं सेवा बिवा करून घ्यायला मला लय अवघडल्यासारखं होतंय. हे काम कर तू, मला ना 4 कामं सांग, मी करते बघ पटापट. आत्या सेवा करणं काय वाईट आहे का? तुम्ही ना बायका खरंच आधी म्हणता आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही आणि लक्ष दिलं की म्हणता हे सगळं कशाला करतोय. अरे आत्ते हे लाड सहजासहजी मिळत नाहीत. सून मिळते तर लाभ होती की अंगाला. परत आहेतच की काम. तू इथनं सासरी गेल्यावर बाईच्या वाटेला कामच तर राहत. हे बघ तू आता फक्त आराम करायचं, बाकी काय नाही. आणि हा सूर्य अशीच कोणाची सेवा करत नाही. तू लाडकी आत्याच ना म्हणून करतोय. भागू, ए भागू, अगं कुठे आहेस? पावसाचं वातावरण झालंय. वाटत जर पाऊस लागला ना तर तुला उशीर होईल क्लासला जायला. आले 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 आले. वहिनी डब्बा दे. आले हे घे यात ठेवला. लवकर पळवायची सायकल, अजिबात उशीर झाला नाही पाहिजे. हा मला पण पळवायचीच आहे, दुकानात जायचंय मला. चल पुढ्या वहिनी मला एक चादरीची घडी करून देतेस का? कशासाठी ग? क्लास मध्ये झोपणार आहे का काय तू? पुढ्या तुझी सायकल बघ, त्याचं कॅरेज आहे ना ते खड्ड्यातून जाताना रुततं मला. नुसतं जीव मुठीत धरून बसायला लागतं. असली तर भंगार सायकल आहे तुझी. माझ्या सायकलला काय म्हणायचं ना? वहिनी सांगायला माझा जीव आहे त्याच्यावर, माझं पहिलं प्रेम आहे ते. नीट बोलायचं आता त्याच्याबद्दल. तुझं पहिलं प्रेम, पण ती काय रुत्याची राहणार आहे का? ते कॅरेज बघ, त्याला गादी बसून घ्यायची गरज आहे, कळलं का? बरं हे घे, भांडू नका, घे आणि निघा आता लवकर, पावसाचे चिन्ह दिसतात. हा पुढे तिला सोडल्यानंतर डायरेक्ट दुकान गाठ. मला परत गोविंदकडे जायचं. हा असा जातो ना, असा लगेच दुकानात जातो. जा, व्यवस्थित जावा. तुझा बाय. या भागूचा क्लास होईपर्यंत पुढ्याची चांगलीच तारांबळ उडणार आहे. पण पावसाच्या दोघं वेळेत पोचलं पाहिजेत. मला पण गोविंदकडे जायचं ना. कशासाठी? अगं एक महत्वाचं काम आहे. तू प्रश्न विचारत बसू नको, तू नाश्ता दे. जा पटकन. डॅडी डॅडी चहा आणलाय तुमच्यासाठी. डॅडी चहा. नको नको डॅडी मग तुम्हाला काही खायला आणू का? डॅडी अहो तुम्हाला तर ताप आहे, अंग भाजतंय तुमचं.